सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। प्रेक्षको नमस्कार, मी दिशा न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 10 मध्ये। शेर्डी आणि सिन्नर येथील पतसंस्थेमध्ये शेकडो बोगस खाती उघडून कोट्यावधी रुपयांचा काळा पैसा पांढरा करणाऱ्या भोंदूबाबा अशोक खरात यांच्या मुसक्या आवळण्यासाठी शेर्डी पोलिसांनी आता कायदेशीर हालचाली तीव्र केल्या आहेत। या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी खरातला पोलीस कोठडीत घेण्याच्या उद्देशाने शेर्डी पोलिसांनी राहता न्यायालयात विशेष अर्ज दाखल केला असून या अर्जावरील सुनावणीकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे। राज्याचं लक्ष लागलेल्या बारामती पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघारी घेण्यासाठी गुरुवारी शेवटचा दिवस आहे। मात्र काँग्रेसने कुठल्याही परिस्थितीत माघार नाही अशी भूमिका घेतल्याने बारामतीत पोटनिवडणूक होणार, मतदान होणार हे जवळपास निश्चित झालं आहे। उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या अखेरच्या दिवशी आणखीन काही घडामोडी घडण्याची शक्यता आहे, त्यानंतरच निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे। श्रद्धा आणि सबुरीची शिकवण देणाऱ्या शिर्डीच्या पावनभूमीत माणुसकीला काळिंबा फासणारी आणि गुन्हेगारी जगाला हादरवून सोडणारी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। आपल्या शब्दावर विसंबून राहणाऱ्या आणि संकटात आधार मानणाऱ्या श्रीमंत भक्तांना लुबाडण्यासाठी अशोक खरात नावाच्या एका भोंदूबाबाने चक्क बॉलिवूडच्या स्पेशल 26 चित्रपटाची आठवण करून देणारा अजब कट रचला आहे। पारनेर येथील सेनापती बापट मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या अपहार प्रकरणी येथील आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी एका कर्जदाराला अटक केली आहे। महेंद्र साईनाथ मंडलिक असे अटक केलेल्या कर्जदाराचे नाव आहे। न्यायालयाने त्याला 5 दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत। सुभाष अश्रूजी आंग्रे यांच्या फिर्यादीवरून पारनेर पोलीस ठाण्यात चेअरमन, मुख्य कार्यकारी अधिकारी व संचालक मंडळातील सदस्य यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। श्रीरामपूर तालुक्याच्या मार्च 2026 व एप्रिल 2026 मध्ये झालेल्या अवकाळी पावसाने काढणीस आलेल्या शेतीतील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। नगदी पीक म्हणून कांदा पिकांचे मोठे क्षेत्र असले तरी श्रीरामपूर तालुक्यात नुकसान होऊनही कांदा पिकांचे पंचनामे शासकीय यंत्रणेमार्फत केले जात असल्याने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केले असून हेमंत ओगले यांनी या प्रकरणी लक्ष घालण्याची मागणी केली आहे। सह्याद्री टॉप 10 मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती, आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑब्स्टेट्रिक ICU। किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850200017। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढील बातम्या। आर्थिक वर्षाच्या पहिल्याच शेतीच्या अडचणीत भर पडली आहे। चंद्र तर 1 एप्रिल पासून रासायनिक खतांच्या किमतीत मोठी दरवाढ लागू करण्यात आली असून ऐन पिके 225 ते 375 रुपयांपर्यंत वाढ झाली आहे। वर्षात तिसऱ्यांदा खत दरवाढ झाली आहे। रासायनिक खतांची दरवाढ झाल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे। राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत बुधवारी अर्ज माघारीच्या दुसऱ्या दिवशी 7 जणांनी माघार घेतली। आता निवडणूक रिंगणात 15 इच्छुक उमेदवार असून आज गुरुवारी माघारीनंतर निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट होणार आहे। भाजप आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर ही पोटनिवडणूक होत आहे। 30 इच्छुकांनी नामदर्शक पत्र दाखल केले होते, त्यातील 7 अर्ज छाननीत बाद झाले तर एकाने पहिल्याच दिवशी माघार घेतली। बुधवारी माघारीच्या दुसऱ्या दिवशी आणखीन 7 इच्छुकांनी माघार घेतली, त्यामुळे रिंगणात आता 15 इच्छुक राहिले आहेत। माझ्या शिक्षणासाठी कष्ट करणाऱ्या वडिलांचे 2017 साली निधन झाले। त्यानंतर भावाने जबाबदारी घेतली। 5 वर्ष रोज पहाटे उठून धावायचे, रात्री अभ्यास करायचे, अखेर पोलीस होण्याचे स्वप्न साकार झाले। पोलीस दलात निवड झालेल्या प्रगती बबन
मुसळे हिला आपल्या भावना व्यक्त करताना भरून आले. काष्टे येथील जनता विद्यालयात सुरू केलेल्या स्पर्धा परीक्षा कोर्सच्या उद्घाटना प्रसंगी ती बोलत होती. आई वडिलांच्या कष्टाची जाण ठेवत रविशंकर विद्या मंदिराच्या वैष्णवी गणपत गदादे हिने पहिल्याच प्रयत्नात पोलीस बनली. सफाई काम करणाऱ्या आईसह वैष्णवीचा विद्या मंदिरात सन्मान करण्यात आला. मुख्याध्यापिका सविता बळे, पर्यवेक्षिका सारिका बनकर यांच्यासह शिक्षक व विद्यार्थी यावेळी उपस्थित होते. हल्ली संगणक व मोबाईलच्या युगात अक्षराला काही महत्त्व नाही असे वाटणं स्वाभाविक आहे, पण सुंदर हस्ताक्षरला आजही महत्त्व आहे. त्यामुळे मुलांच्या कलागुणांना वाव मिळतो. वळणदार अक्षरामुळे मुलांचे व्यक्तिमत्व उठून दिसत असल्याचे मत भाजप नेते अशोक चोरमले यांनी व्यक्त केले. पाथर्डी शहरातील नांदनगर येथील श्री वसंतराव नाईक वाचन मंदिराच्या वतीने आयोजित अक्षर संस्कार शिबिर 2026 चे उद्घाटन नगराध्यक्ष अभय आव्हाड यांच्या हस्ते झाले. यावेळी चोरमले बोलत होते. सह्याद्री टॉप 10 मध्ये आपण इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री. सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.